झाली ती भले भले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी चला चला ऑल सेट. शेवटचं आणि अंतिम मॅच आहे ग्रुप ए मधून. हितेश भोईर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक मार्गस्थ सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला बॉल समोर समोर सन्मान दिला चेंडूला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली त्यामुळे एकच धाव धावफलक धावांचा श्री गणेश होते. पहा हरीश सोबत अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आई एकविरा नारंगी संघासमोर तेज11 हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस समोर डाऊन टू ग्राउंड. कुठलाच खेळाडू या चेंडूला न पकडू शकला त्यामुळे चेंडू सीमार्ग पार. चौकार 4 धावा. टाक्यू फुल टॉस चेंडू टाइमिंग तोहफा था और तो तोहफे को कबूल किया. हलक्यातन चेंडूला पुन्हा एकदा ट्राय केला गेला सिंगल साठी. पाच सुरुवात चांगली आहे. चौकार आलाय. स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली गेले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. जिकडे 6 धाबा धावफलकावर आई एकविरा नारंगी संघ प्रथम बॅटिंग करत असताना तेज11 या संघासमोर हलक्यातन पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धाबा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय चेंडूला ट्राय केला गेला त्या ठिकाणी सिंगल साठी. पहा सुरुवात चांगली आहे. इकडून चौकार आलाय. दोन्ही बॅटरला माहित आहे आणि चौकार येत असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हितेश भोईर शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला हरीश आहे. समोर ठेवून चेंडूला पुन्हा एकदा ठेवलं गेलंय. सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धाबा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आई एकविरा नारंगीचा संघ. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितेश पाटील. पहा मागील षटक पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली होती नितेश पाटीलने. घरचं मैदान आहे आणि आता सर्वांच्या नजरा नितेश पाटीलवर असणार आहेत. पहिला बॉल स्लॉक स्लिप. येस पहिला बॉल चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला विकेटचं बटन. हरीशला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. ओ इकडे काय घडलंय. इंटरेस्टिंग कॉल आहे. आता जितकं तर अंपायरला रेफर तितकं आता गंभीर सरांनी इकडे लगेचच यावं लागणार आहे. इतका इंटरेस्टिंग कॉल आहे. तुम्ही बसता तिथं ओळख आहे आमची साऱ्या जगा. तुम्ही बसता तिथं ओळख आहे आमची साऱ्या जगा. दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे. थँक्यू. पहा मंगेश न घडणारी गोष्टी सुद्धा घडली गेले. कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं या चेंडूवर विकेट येईल. नितेश पाटीलला सुद्धा वाटलं नव्हतं.
पहा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे, कशा प्रकारे विकेट घेतला गेला होता ऍक्शन रिप्लेवर. पुन्हा डिपेंडेटर समोर डाऊन टू ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे 2 पायांच्या मधून चेंडूला लावलं गेलं होतं आणि लावत असताना बॅट थोडीशी हवेत होती. अखेरकार अक्षरला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. संपूर्ण खेळ बदललाय. पहिल्या षटक वळखता दुसरं षटक आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 2 गडी बाद झाल्यात. 10 धावा धावपलकावरती आहेत. ओ मिस 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 डॉट निर्धाव सर्व गोष्टी घडल्यात. आता 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली गेले. मी म्हटलं होतं सर्वांच्या नजरांनी या षटकामध्ये नितेश पाटीलवर असणार आहे आणि फक्त एकच धाव या षटकामध्ये आली गेले. ओ बाहेर बाहेर बराच बाहेर आहे. त्यामुळे आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं नखेरकार वाईट चेंडू घोषित केला. 1-1 स्कोर कार्ड आहे. ओ टोला लागला, बॅटच्या टोला लागला होता, वेगाने गेला होता भाऊ. त्यामुळे फक्त एकच धाव आली गेले. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिता देसाई आपण विनंती की आपण आपल्या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावपलकावरती. ओ लेग स्टंपच्या बाहेर थोडक्यात थोडस वलन घेतलं आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेला. आमच्या ऑफिशियल पंचांनी व्हाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेला. 1-3 13 धाबा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. काय झालं? वाईटच आहे ना. सिलेक्शनच्या बाहेर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात कशा प्रकारे चेंडू होता, थोडक्यात हुकला होता यष्टांवरून. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. वेगाने रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन कंप्लीट. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकर 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आई एक्विन नारिंगीचा संघ तेजस 11 या संघासमोर इनिंग 2 षटकांचा खेळ संपला. या ऐकूया डीजे मयूरला. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. थँक्यू. त्यानंतर कमलाकर तांडे आणि अमोल मेहर आणि मयूर उमेर आपण सुनिते की आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. आता इतक्या मोठ्याने आवाज वाजलाय की अर्नाळा मधून सुद्धा आता प्रेक्षक विचार करतील नवापूरमध्ये अखेर काय सुरू आहे. नवापूरमध्ये सुरू आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. चला कमलाकर तांडेल आपण या आपणा सुनिते की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. त्याच्यासोबत मुकेश मेहर आपण सुद्धा आहेत, आपण सुद्धा या. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली, कट केलं होतं. पॉवर प्ले षटक ऑन आहे. ऑन साइडला ओ भाऊ हे तो नामुमकिन आहे. भाऊने पहिल्या मॅच मध्ये केलेले एफर्ट्स अजून आठवतोय आणि त्याला बॅकअप सुद्धा चांगला दिला होता. त्यामुळे त्या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. हे बिग बॅटल आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी टॉप 8 साठी असलेली जी लढाई जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जी बॅटल जी सुरू आहे आतापर्यंत 1-7 17 धावा धावपल करतेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पॉवर प्ले षटक ऑन आहे. तिकडे पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा चेंडू सिंगल साठी गेला डिक्लेअर झोन मध्ये. पहा इकडून किमान 25-30 पर्यंत पाहतोय नारिंगीचा संघ आणि ते करावं लागणार आहे. तेजस 11 संघ मागील स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता नालासोपारा चषक या स्पर्धेमध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा तेच करायचं होतं. चेंडू हातामध्ये आला नाही त्यामुळे निर्धाव चेंडू पडतो. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा फक्त 4च धावा आल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 1-8 18 धावा धावपलकावरती. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक सिंगल साठी भाऊ त्या ठिकाणी आहे.
पहा 3 षटकांचा खेळ संपलाय. जवळपास 19 बाद पळगार. इकडून आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान कुठपर्यंत बघतोय आई एकविरा नारंगी संघ. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. 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 थँक्यू. येस थँक्यू डीजे मयूर. 19 धावा दाखल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपला गेला. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. कारण नवीन गोलंदाज पहिला बॉल बॅकफुटला गेले. कट केले चेंडूला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नयन होते. बॅकअप चेंडू फेकी होईपर्यंत 1 रन कंप्लीट. 20 रन 20 धावा दाखल करते. पहा इकडून येणारे 5 चेंडू किमान कितीपर्यंत पोहोचतोय. 25 30 28. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन. गॉन. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रग. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो डिस्का. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना फक्त 20च धावा दाखल करते आहेत. इकडून येणारे 4 चेंडू किमान 25 28 जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. इकडून निघणारा संघ टॉप 8 मध्ये दाखल होईल. त्यासाठी हे जे बॅटल सुरू आहे 2 संघामधून. ऑन साइडला पुन्हा ट्राय केलं. चेंडूला फेकी झाली गेले आणि जसं आलंय तसं जावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन. गॉन. बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये भावा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान त्यांना आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान त्यांना आत. 2 रनची पेनल्टी आई एकविरा नारंगी संघाला. ते शेवटी लास्टला आपण काउंट करून टार्गेट सेट करूया. समोर खेळण्याचा प्रयत्न. अजून एका विकेटचं पतन. आता लगातार 3रा गडी बाद झालाय. पहिला विकेट त्यानंतर लगातार 2 रनआउट. या ऐकूया डीजे मयूरला. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान त्यांना आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान त्यांना आतमधी. शेवटचे 2 चेंडूचा खेळणे शेष आहे. 20 रन 20 धावा दाखल कर. 5 गडी बाद. लास्ट 2 बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. कारण हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. पहा अडचणी कुठे वाढल्या, कोणाविरुद्ध वाढल्या, कशा वाढल्या. 2 षटकामध्ये 13 धावा होत्या. 3ऱ्या षटका पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. नितेश पाटीलच्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला. तिकडून अडचणी सुरू झाल्या आणि अडचणी सुरू होत असताना धावफलक थांबलं गेलं. 4 षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा धावफलक कर. 23चं टार्गेट सेट केलं गेलं. आई एकविरा नारंगी संघाने तेजस 11 या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. 23-22 झाल्यात, 20 झाल्यात, 22 झाल्या. 2 रन्स म्हणजे 21चं टार्गेट आहे. तो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला. बाईला घ्या याला आता बाईला घ्या याला.
चला टार्गेट कितीचं ठेवलंय? 21 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. नितेश पाटील सोबत नयन कालुष्टे. पहा लो स्कोरिंग मॅच आहे. प्रकाश पाटील अल्ला पहिला बॉल पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगल साठी. पहा धावांचा श्री गणेश होते. पहा लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज करण्यासाठी आता तो प्लॅन करावा लागणार आहे आणि त्या प्लॅन मधून सर्वात महत्वाची गोष्ट क्षेत्ररक्षक तिकडून येणारे डॉट आणि विकेट त्यासाठी जो प्रयत्न या 9 खेळाडूंना करावा लागणार आहे. आई एकविरा नारंगी त्या सर्व खेळाडूंना तिकडून 2 खेळाडू चर्चा करतायत या धावांचा पाठलाग करत असताना काय करावं या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. फुल टॉस फक्त दिशा दिली गेले चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. 21 रन 21 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय 2 धावा धावपलकार होते. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. जिकडे आजचा पहिला दिवस आणि नवापूर नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. जिकडून आपण ग्रुप ए मध्ये आहोत आणि ग्रुप ए मधून पहिला संघ जो टॉप 8च्या दिशेने दाखल झाला त्या संघाचं नाव होतं टीम सायबा. आता इकडून 2 संघ समोर समोर आहेत. आता या मॅच नंतर आपल्याला अजून एक संघ मिळणार आहे टॉप 8 मधून. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ पाठीमागे कट केलं चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आता इकडून अटॅकिंग फिल्डिंग लाभावी लागणार आहे येणाऱ्या पुढील षटकामध्ये आणि तो करण्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 5 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा तोच प्रयत्न कट केला गेला चेंडूला पाठवले सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतो 21चा पाठलाग 6 धावा धावपलकावरती. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू दत्तगुरु व्हॉलेंटियर्स सर्वांनी मुख्य मंचावर या. दत्तगुरु व्हॉलेंटियर्स कुठे आहेत? पहिला बॉल चेंडूला हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा आता इकडून अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे नाहीतर येणाऱ्या चेंडूमध्ये अडचणी वाढणार आणि अडचणी वाढत असताना कदाचित तो शेवट केलेला प्रयत्न तितकासा महत्वाचा राहणार नाहीये. इकडूनच प्रयत्न करावा लागणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतःने आला स्वतः येतोय रनिंग बिटवीन द विकेट वेगाने तोपर्यंत 1 रन कंप्लीट. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला इक्वेशन पाहतोय 16 मध्ये 13 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पहा 38 सर्कलमध्ये जवळपास 3 खेळाडू आल्यात. तो अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न तिकडून केला गेलाय. 8 मध्ये 8 ही सुरुवात आहे. 21 धावांचा पाठलाग करतोय आई एकविरा नारंगी संघा सोबत तेज 11चा संघ. जवळपास अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. आता अक्षय समोर नयन हे बॅटल आहे. फुल टॉस ऑन साइडला लॉट केलंय पॉवरफुल स्ट्रोक चेंडू सी मार्ग पार चौकार 4 धावा. थँक्यू पहा फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं होतं. ओ इकडे काय मोठा फटका मारायचा होता बराच हवेत आणि अखेरकार पहिला विकेटचं बटन. आता मात्र नयनला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू 4 चेंडूचा खेळ झाला 4 चेंडूचा खेळ झाला 12 धावा धावपलकार आणि अखेरकार पहा कशा प्रकारे विकेट आला. मोठा फटका मारत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटचा फेस ओपन करत असताना बराच फटका हवेत केला गेला. अखेरकार नयनला बाद व्हावं लागलं कारण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा या अगोदर विकेट येणं गरजेचं होतं का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. आता 14-9 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. ओ इकडे काय ओ नो म्हणजे 2 धावा ऑलरेडी आल्या गेल्यात. नो +1 थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. आता आमचे ऑफिशियल पंच मी सांगितलंय की नो चेंडू परंतु थर्ड अंपायर रेफर केलं चेक करणार आहेत. अखेरकार पाय कुठे होतं लाईनच्या बाहेर की इन या सर्व गोष्टी आता आपण DBN नेटवर्क वर पाहणार आहोत. डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चल रंग जमा दे हमके बने सभी मत वाले
हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो टू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. थँक्यू. नेक्स्ट मॅच ग्रुप बी तिकडून पहिली मॅच साई कृपा अर्नाला संघासमोर ऋतू 11 डोंगरपाडा. त्यामुळे दोन्ही कॅप्टन या आपल्या मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन या. नेक्स्ट ग्रुपला सुरुवात होते जिकडे ग्रुप बी मधून पहिली मॅच जी आपल्या भेटीला येते. ऋतू 11 डोंगरपाडा संघासमोर साई कृपा अर्नाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 षटक संपले. 12-7 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकू डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पॉवर प्ले इज ऑन या सिग्नलने सांगितलं गेलं आणि अखेरकार पॉवर प्ले घेतला गेलाय. 12-7 या इक्वेशनला मॅच थांबली गेली. ओ पहिला बॉल पायावर लागलाय. आता कदाचित या चेंडूने नितीश पाटीलला सांगितलं होतं की लेग बाहेर जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आतमध्ये येत असताना चेंडूवर पायावर आला. त्यामुळे पहिला बॉल डॉट बॉल अटॅक इन फिल्डिंग लावली गेली. पॉवर प्ले षटक ऑन आहे. फुल टॉस ऑन साइडला पुन्हा पाठवलंय सिंगल साठी. 10-6चं इक्वेशन आहे. इकडून पहिला विकेट बाद झालाय. आता करणच्या विरोधात कुठला प्लॅन करावा लागणार. आता करणच्या विरोधात प्लॅन करत असताना अजून एक खेळाडू 38 सर्कल मध्ये आणण्याचा प्रयत्न करतील का यावर सुद्धा लक्ष असणार आहेत. ऑलरेडी 3 खेळाडू अटॅकिंग फिल्डिंग मध्ये आहेत 38 सर्कल मध्ये. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला बराच वेळ गेला. कदाचित पहिल्या अट्टेमध्ये चेंडू जर का आला असता तर फेकी करत असताना बरंच काय घडलं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात पाठीमागे गेले होते परंतु हातामध्ये चेंडू आला नाहीये. आता 9 मध्ये 5 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. हितेशवर सर्वांच्या नजरा. हितेश समोर नितेश हे बॅटल आहे जिकडे 9-5 या इक्वेशनला मॅच आले. टॅप केले चेंडूला. आता जितकं टॅप केले तितकं रनिंग सुद्धा तितकीच वेगाने झाली गेली. त्यामुळे फक्त एकच धाव आली गेली. 8 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. 21 धावांचा पाठलाग करतोय. त्यामधून 2 रनची पेनल्टी सुद्धा लागली होती नारंगी या संघाला. ऑन साइडला पुन्हा पाठवले सिंगल साठी. वेगाने पटका एक्झिक्यूट करतायत परंतु वेगाने पटका एक्झिक्यूट करत असताना कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. सर्वात जमेची बाजू आतापर्यंत तेजस 11 या संघासाठी झाली गेली. इक्वेशन काय 7 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आली गेली. शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. ओ बराच बाहेर आहे. त्यामुळे आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतील तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 7 मध्ये 2 वाईट +1 असे तब्बल 2 धावा आल्या. सात मध्ये 1. चला दोन्ही कॅप्टन या. आपण ग्रुप बी ला सुरुवात होते आणि टॉस करणार मुख्य मंचावर. त्यामुळे ऋतू 11 डोंगरपाडा समोर साई कृपा अर्नाला. वेगवान यष्टांच्या बाहेर नो चेंडू. अखेरकार तेजस 11 संघ विजयी होते आणि पराभव